पद्मदुर्गला गेले होतो, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर आपण तिथे विजिट करून आपण तोही व्हिडिओ पाहून घ्यावा। आता आपण जंजिरेला आलेलो आहोत। तिकीट वगैरे काढलेलं आहे बोटीचं, सरकारी बोटीचं तिकीट असल्या कारणाने इथे पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे। तर चला मग आपण जंजिरा एक्सप्लोअर करूयात। तुमच्याप्रमाणेच मी सुद्धा उत्सुक आहे। मी इतके वर्ष झाले मॅपवर बघत होतो, तर आत्ता जंजिरा पाहण्याचा योग आलेला आहे। चला तर बघूया जंजिरा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पण समजेल ह्याचं माहिती आणि जंजिरा कसा आहे काय। महाद्वार इथे कोपऱ्यात असल्या कारणाने हा द्वार सहजासहजी बाहेरून तर दिसतच नाही। गर्दी पण खूप आहे आता। मुरुड जंजिरा हा रायगड जिल्ह्यातील एक अभेद्य किल्ला आहे। त्याचे खरे नाव जंजिरे मेहरूब आहे। जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर, ती अरबी समुद्राने वेढलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे। या समुद्राशेजारी मुरुड तालुक्यात मुरुड नावाचे एक गाव आहे। मुरुडच्या पुढे किनाऱ्यावर दांडा आणि राजापुरी ही गावे आहेत। राजापुरी मुरुडपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे। हे गाव एका ओढ्याच्या काठावर वसलेले आहे। या राजापुरी गावच्या पश्चिमेस समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे। राजापुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहेत। क्षणी दरवाजामध्ये डाव्या रस्त्यावर बुरुजावर जायला डायरेक्ट रस्ता आहे, परंतु आता तो बंद करण्यात आलेला आहे। हा डायरेक्ट बुरुजावर जातो। ह्या गडावर मोठमोठ्या कलाल बांगडी अशा विविध तोफा आहेत। जंजिरा म्हणजे समुद्राने वेढलेला किल्ला, मजबूत बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र। याशिवाय मुरुड जंजिराच्या बुरुजांवर 572 तोफा आहेत, म्हणूनच हा किल्ला अभेद्य होता। या तोफांमध्ये कलाल बांगडी तोफ विशेषतः मोठी आणि लांब पल्ल्याची होती। शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला। हे इमारत आहे। ही कलाल बांगडीमुळे हा किल्ला अभेद्य राहिला। आणि ह्या समोरील बाजूस ह्या 3 तोफा आहेत। ह्या 3 तोफांमुळे गड सुरक्षित राहिला। आता हे इथे तुम्ही वरून बघू शकतात, हे राजांचे किंवा राहण्याचे कोणा मंत्री लोकांचे सोय असावी। आता ते ढासळलेले आहेत। आणि पूर्ण तटबंदी। हा बुरुज आहे। बुरुजांवर तोफा आहेत। चला पाहूया पुढे।
आता हे अवशेष आपण बघू शकतात. हा एक महल असावा, हा दुसरा महल असावा, बाकीचे असतील म्हणजे मंत्र्यांचे. बाकी एक तिथे विहीर आहे आणि ही एक गोड पाण्याची इथे विहीर आहे. त्याच्यात 12 महिने पाणी राहते. किल्ल्याच्या मध्यभागी असलेला भव्य राजवाडा आज जीर्ण अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. पूर्वी किल्ल्यात 3 मोहल्ले होते. यापैकी 2 मोहल्ले मुस्लिमांचे होते आणि एक इतरांचे होते. पूर्वी किल्ल्यात मोठी वस्ती होती. राजेशाही संपल्यानंतर त्या सर्व वस्त्या तिथून उठवल्या. तोफा पंचधातूच्या असल्याकारणाने इथे कितीही ऊन पडले तर ह्या तोफा थंडच राहतात. हा महालांमध्ये जाण्याचा रस्ता आणि हा बुरुजांवर जाण्याचा रस्ता आहे. संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला असला तरी जंजिरा किल्ला मिळवणे त्यांच्यासाठी अशक्य होते. हे अजून हे भिंती याच्या चांगल्या आहेत, आपण बघू शकतात, पण थोडा कचरा झाल्या कारणाने आपल्याला एकदम व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे आपण अंदाजा लावू शकत नाही. .572 तोफा आणि विस्तीर्ण क्षेत्रफळामुळे हा साखळी किल्ला बराच काळ अजिंक्य राहिला. समुद्राने वेढलेला हा जंजिरा किल्ला अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. जंजिरा किल्ल्याला एक उंच तटबंदी आहे आणि तेथे 19 उंच बुरुज देखील आहेत. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या आहेत. ह्या गडावरील लोकांसाठी राहण्याची सुविधा असावी, त्यांची घरं असतील. किल्ल्यामध्ये सुमारे 572 तोफा असल्याचे वृत्त आहे. त्यापैकी कलाल बांगडी, लंडाकसम आणि चावरी तोफा आजही पाहता येतात आणि या तोफांमुळे हा किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. बुरुजावर पहारेकरी असतात, त्यांना राहण्याची सोय असावी.
आता इथे येऊन हे विहिरीचं पाणी, ह्याच्यात मासे आहेत. बाले किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता. 3000 लोकांची वस्ती होती इथे आणि वाटत पण आहे किल्ला थोडा मोठा आहे आणि त्यांची घरं पण मागे दाखवले आपल्याला, तर असावीत. आता आपण बाले किल्ल्यावर आलेलो आहोत. बाले किल्ल्यावरून आपण सर्व पाहू शकतात. ही जी घरांची वस्ती, इथे अजून हे अवशेष आढळतात थोडे. किल्ल्याच्या मध्यभागी सुळखानाचा एक भव्य राजवाडा आहे आणि हा राजवाडा आजही पडक्या अवस्थेत दिसतो. समोर 2 मोठे तळे देखील आहेत. जंजिरा किल्ल्याला पूर्वी 3 मोहल्ले होते, यापैकी 2 परिसर मुस्लिमांचे होते आणि 1 इतरांचा होता. जंजिराच्या तटबंदीवरून आजूबाजूचा विस्तृत परिसर दिसतो. यामध्ये संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग दिसतो. तेथून चामराजगड देखील दिसतो. त्यामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहे. या किल्ल्यासाठी अनेक महासंतांनी प्रयत्न केले, पण हा किल्ला कोणालाही मिळाला नाही. मराठा साम्राज्याने हा किल्ला जिंकण्यासाठी तब्बल 11 वेळा प्रयत्न केले, पण मराठ्यांचे दुर्दैव की मराठ्यांना जंजिरा किल्ला जिंकता आला नाही. हे या किल्ल्याचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र आणि जलदुर्गाच्या इतिहासात जितके किल्ले आहेत त्यापैकी फक्त जंजिरा किल्ला मराठ्याने जिंकता आला नाही. पण पद्मदुर्ग किल्ल्याचा देखील व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे, कोणी पाहिला नसेल तर तोही पाहून घ्यावा. तर आता आपण परत निघूया. आपल्याला आज रात्री परत रायगड गाठायचा आहे.